नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. आता सविस्तर बातम्या. रायगडावर गेल्या शेकडो वर्षांपासून वास्तव्यास असलेले धनगर समाज बांधवांची घरे पाडताना त्या ठिकाणी सन्मानाने जगू द्या अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते दीपक बोर्डे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर काही धनगर समाज बांधव वास्तव्यास आहे. या धनगर समाज बांधवांकडून गडावर येणाऱ्या नागरिकांची सेवा केली जाते. त्यामुळे गडावर येणाऱ्या शिवप्रेमींना अन्न पदार्थ, पाणी आदी सुविधा उपलब्ध होतात. मात्र येथील रहिवासी असलेल्या धनगर समाजांच्या नागरिकांना नोटीस बजावून गड उतार होण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातील धनगर समाजातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. जालना जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात एक निवेदन दिलं आहे. रायगडावर वास्तव्य असलेल्या धनगर समाजाच्या नागरिकांना सन्मानाने जगू द्या अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर दीपक भीमराव बोराडे, शिवप्रकाश चितळकर, भगवान कावळे, शिवराम वीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. काय प्रमुख मागण्या आहेत? काय नाही, आमची एकच मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये लोकांचं जीवनमान सुधारलं, लोकांचं जीवन सुरक्षित केलं. आणि आता राज्यामध्ये ज्या शिवरायांच्या राजधानीचं केंद्र असलेलं, राज्याचं केंद्र असलेलं रायगडावर गेल्या कित्येक शतकांपासून, कित्येक पिढ्यांपासून ज्या ठिकाणी लोक वास्तव्यास राहतात त्या लोकांना गड खाली करण्याचा नोटिसा बजावल्या. खरं म्हणजे गेल्या शेकडो वर्षांपासून त्या ठिकाणी वास्तव्यास असलेले लोक ऊन वारा पाऊस कसल्याही प्रकारची सुविधा नाही, प्रचंड संघर्षमय जीवन जगत असताना त्यांनी गडाचं संवर्धन करण्याचं काम केलं, गडाची सेवा करण्याचं काम केलं. गडावर येणारे जाणारे जे लाखो करोडो लोक त्या ठिकाणी येतात त्यांना पाणी, ताक, दही, दूध, जेवण देण्याचं काम म्हणजे त्यांची सेवा करण्याचं काम केलं. त्या लोकांपासून गडाला कसल्याही प्रकारचं नुकसान नाही, जनतेला कसल्याही प्रकारचं नुकसान नाही, सरकारला कसल्याही प्रकारचं नुकसान नाही. आणि आता काही समाजकंटक लोकांना, काही विघ्न संतोषी लोकांनी त्या लोकांना त्या ठिकाणून बेघर करण्याचा एक पवित्रा घेतलाय हाती. पुरातत्व खात्याने नोटिसा दिल्या आहे, त्याला आम्ही विरोध करतोय. मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन दिलंय की तुम्ही हा जो या ठिकाणी एक किळसवाना चीड येणारा प्रकार चाललाय हा थांबवावा. राज्यात अगोदरच जातीय सलोखा बिघडलेला आहे, सामाजिक अशांतता आहे. या अशा वातावरणामध्ये आपण हा प्रकार या ठिकाणी थांबवून त्या लोकांचं वास्तव्य त्या ठिकाणी सुरक्षित करावं. शिवाजी महाराजांचा विचार आम्ही जपला पाहिजे, त्यांचं कार्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यांनी लोकांना जगवलं, लोकांना सुरक्षित केलं. आणि तुम्ही लोकांना बेघर करणार असाल, त्यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते त्या ठिकाणी लोकांची सेवा करून, ताक दही विकून, शेंगदाणे फुटाणे बिस्किट चिवडा विकून स्वतःचा परिवार चालवतात. खरं म्हणजे सरकारनं त्यांची काळजी केली पाहिजे. त्यांना लाईट पाणी त्या ठिकाणी सुविधा पुरवल्या पाहिजे, त्यांना पक्के घरं बांधून दिली पाहिजे. ते न करता त्यांचे गरिबांचे झोपडे तुमच्या डोळ्यामध्ये येतात. हे थांबलं पाहिजे म्हणून आम्ही एक निवेदन या ठिकाणी दिलंय. जालन्यात जनावरांचे अवशेष सापडल्यानं बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जालन्यात बसस्थानकासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जवळपास 1 तास रस्ता रोको आंदोलन केलं. या रस्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जालना शहरातील एका नदीमध्ये जनावरांचे अवशेष सापडल्याने जालन्यातील बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जालना बस स्थानकासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जवळपास 1 तास रस्ता रोको आंदोलन केलंय. अचानक केलेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे बस स्थानकाकडे येणाऱ्या बस आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सदर बाजार पोलीस दाखल झाले होते. त्यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन स्थगित केलंय. तर सापडलेल्या अवशेषाची तपासणी करून योग्य ती कारवाई करू असं आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी आंदोलकांना दिलं आहे. भैया, काय सांगाल तुम्ही? जालना बस स्थानकासमोर जवळपास तासभर आंदोलन केले, रस्ता रोको आंदोलन. काय नेमकी मागणी होती आणि कशासाठी आंदोलन केलं? जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे आणि आपण राज्यमाता गोमाता असं आपण घोषित केलेलं आहे. तरी सुद्धा सर्रासपणे इथं गोवंशाची हत्या होत आहे. आता बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जालना शहरामध्ये एका ठिकाणी रामतीर्थ स्मशानभूमीच्या जवळ जवळपास 30 ते 40 गोवंशाचे अवशेष मिळून आले होते. त्यामुळे समस्त हिंदू बांधव इथं उपोषणाला बसले होते.
तसेच काल एका हिंदू बांधवावर काही तथाकथित कसायांनी गोवंश वाहतूक करत असताना थांबवल्यामुळे त्याला मारहाण केली. अक्षरशः त्याला मरणावस्थेत सोडून तिथून फरार झाले होते. तर त्याची आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे. नावं निष्पन्न झालेले आहेत, गाडी नंबर आहे, परंतु कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई झालेली नाहीये. तर त्याचा एक निषेध म्हणून आम्ही इथं सर्वजण बस स्टँड जवळ उपोषणाला बसलो होतो. तुम्ही सध्या तरी रस्ता रोको आंदोलन स्थगित केलेलं आहे. पोलिसांनी काय आश्वासन दिल्यानंतर तुम्ही आंदोलन स्थगित केलं? पोलिसांनी आम्हाला असं आश्वासन दिलेले आहे, कालच्या प्रकरणातील आरोपी आज सायंकाळपर्यंत अटक केले जातील आणि जो आज प्रकरण घडलेलं आहे त्याच्यामध्ये 24 तासावर संबंधित अधिकाऱ्यांवर, जे स्वच्छता निरीक्षक असतील, जे वाहतूक करणारे गाडीवाले असतील, जे घंटा गाडीवाले, त्यांच्यावर कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल. आणि जे काही कापणारे असतील, गोवंश हत्या करणारे असतील, त्यांची नावं निष्पन्न करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. काय नाव? माझं नाव राहुल कालिदासराव वर्दले, प्रांत गौरक्षा प्रमुख बजरंग दल. काय वेळ बस स्टँड समोर रस्ता रोको आंदोलन केलं, नेमकी काय मागण्या होत्या आणि काय झालं? काल एक गुन्हा दाखल आहे. त्या दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी अटक करावेत अशी त्यांची एक मागणी होती. आणि काही ठिकाणी बकरीद नंतर स्वच्छता करताना काही अवशेष सापडलेले आहेत. तर त्या अवशेषांची तपासणी करून ते नेमके कोणत्या याचे आहेत त्याची पाहणी करून त्यावरही आपण ठोस कारवाई करू असं आपण आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर त्यांचं जे आंदोलन आहे इथलं, हे आंदोलन त्यांनी संपवलेलं आहे. किती वेळ आंदोलन केलं आणि प्रमुख मागण्या काय होत्या? ह्याच मागण्या होत्या ना, आंदोलकांच्या मागण्या ह्याच होत्या की ते डेब्रिज तपासावेत आणि ते नेमकं काय आहे, कशाचे अवशेष आहेत त्याची खात्री करावी आणि जर काही त्याच्यात दोषी आढळतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आम्ही त्याप्रमाणे त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि काल एक असाच गुन्हा दाखल झालेला होता, त्यावर आरोपी जे आहेत ते अटक करून कारवाई करावी अशी त्यांची एक मागणी होती. तर ती पण आम्ही त्या दृष्टीने त्यामध्ये कारवाई करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे. एक 2-5 मिनिटाचं आंदोलन होतं हे, आणि आम्ही त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांनी पुढचं आंदोलन स्थगित केलेलं आहे. रस्ता रोकोचं वगैरे आंदोलन करणार होते ते स्थगित केलेलं आहे, आम्ही समजून सांगितलं. जालन्यातील शेतकऱ्यांनी गोंदी येथील गोदावरी नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन केले. पीक विमा आणि अनुदान तात्काळ मिळावं, शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा व्हावं, या मागण्यांसाठी हे जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. जय किसान, जय जवान, जय किसान. अतिवृष्टी अनुदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. अतिवृष्टी अनुदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. अरे विके नंबर द्या, विके. जय किसान, जय जवान, जय किसान. अतिवृष्टी अनुदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. अतिवृष्टी अनुदान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. अरे विके नंबर द्या, विके नंबर द्या. अरे विके नंबर द्या, विके नंबर द्या. पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. अरे सोलार द्या, सोलार द्या. अरे विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही. जय जवान, जय. जालन्यातील गोंदी येथील गोदावरी नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन सुरू केलंय. शेतकऱ्यांना व्हीके नंबर तात्काळ उपलब्ध करून तात्काळ अनुदान जमा करावे, यासह 2024 मधील मंजूर असलेला पीक विम्याची रक्कम तात्काळ वाटप करावी, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत नदीपात्राच्या बाहेर येणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय. विविध मागण्यांसाठी भोकरदन पंचायत समोर एका तरुणानं झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. आज सकाळी तरुणानं हे आंदोलन केलंय. भोकरदन तालुक्यातील करंजगाव येथील तरुण आनंदा पंडित कानडे यांनी विविध मागण्यांसाठी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. पंचायत समिती भोकरदन, जिल्हा परिषद कार्यालय जालना आणि जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याने अखेर या तरुणाने पंचायत समिती समोर एका झाडावर जाऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केलाय. तत्कालीन गट विकास अधिकारी भोकरदन, विस्तार अधिकारी, ग्राम विस्तार अधिकारी, सरपंच करंजगाव यांनी शंकर बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था करंजगाव या नावाने जो निधी काढला त्याची चौकशी करण्याची मागणी या तरुणाने केली आहे. यासह विविध मागण्या तरुणाने केल्या आहेत. मात्र शासनाने त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने आज अखेर या तरुणाने झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज वटपौर्णिमा या सणानिमित्त जालना शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात माजी नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल यांच्या हस्ते वडाचं रोप लावून वृक्षारोपण करण्यात आलं। त्यानंतर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मान्यवर संगीताताई गोरंट्याल यांचं अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्याकडून सौभाग्याचं लेणं देऊन तसेच एक वडाचं रोप देऊन स्वागत करण्यात आलं। यावेळी जमलेल्या महिलांना 51 वडांचे रोप मान्यवरांच्या हस्ते भेट स्वरूपात देण्यात आले। हे रोपे महानगरपालिकेस इम्पॅक्ट ॲडव्हर्टायझिंगचे संचालक हेमंत ठक्कर यांनी उपलब्ध करून दिले। या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल या होत्या। कार्यक्रमादरम्यान वडाचे ऐतिहासिक महत्त्व अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी विशद केले। उपस्थित महिलांनी वडाचे संरक्षण संगोपन करण्याचा संकल्प केलाय। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव यांनी मानले। या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, चंचल चित्राल, उद्यान अधीक्षक सचिन पितळे, सचिन मेहरा डाके, विजयसिंह सांगळे तसेच हेडमाळी चंद्रकांत रगडे आणि बहुसंख्य महिलांची तसेच महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती। आणि त्यामुळे अतिशय चांगला आपल्याला पाऊस पडायचा, पण दिवसेंदिवस आपणच स्वतः आपलं जर घराचंच बांधकाम काढलं तर आपण आहेत ती वृक्ष पण काढून टाकतो, पण मला असं वाटतं आपल्या परिसरात जर आपण वृक्ष लावली तर निश्चितपणे आपण पर्यावरणाच्या दृष्टीने त्याला आपण हातभार लावणार आहोत। आणि तुम्हाला आज जी वृक्ष इथे देणार आहेत तर ती तुम्ही सर्वजणी लावणार आहात, आपल्या परिसरात लावणार आहात अशीच अपेक्षा बाळगून लावणार आहात की नाही? सगळेजणी उद्या उपास करता? नक्की? मी करत नाही, कारण सांगते आमचे साहेब नेहमी म्हणतात की मीच प्रार्थना करतो की 7 जन्म तूच लावू। मी म्हटलं मग तुम्ही जेव्हा करताय तर मग मी कशाला उपास करू? त्यापेक्षा असे तुम्हाला जर मीच भेटणार असेल तर त्यासाठी मी उपवास वगैरे नाही करत, पण पूजा मात्र नक्की करते आणि वृक्षही लावते। माझ्या घराच्या जर अवतीभोवती जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात बंगल्याच्या भोवती मी मोठी मोठी वृक्ष लावून ठेवलेली आहेत। आणि त्यांचा गैरसमज असतो की आपण बाजूला मोठी वृक्ष लावली तर आपल्या घराला त्याच्यामुळे त्रास होतो, त्याची खोळं आतमध्ये जातात, असं काही होत नसतं असं मला तरी वाटतं, कारण अनेक वर्षांपासून माझ्या घराभोवती आहेत। उलट त्यामुळे छान सावली आणि उन्हाळा सुसाय होता असंच मी म्हणेल। निश्चितपणे उद्याच्या परत एकदा वटपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा देते आणि शब्दांना विराम देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 5 जून पासून आपण पर्यावरणाचा जो आंतरराष्ट्रीय दिन सेलिब्रेट केला तेव्हापासून आपण सर्व जालना शहरामध्ये वृक्ष लागवडाची सुरुवात केलेली आहे। उद्या आपल्याकडे वटपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये हिंदू महिला वटवृक्षाची पूजा करतात आणि त्यांच्या पतिदेवासाठी दीर्घ आयुष्य आणि आरोग्य याची कामना करतात। तर या निमित्ताने आज आपण आपल्या माजी नगराध्यक्ष मॅडम तथा आपले आमदार साहेब गोरंट्याल साहेब यांच्या सहचारिणी संगीताताई गोरंट्याल ताई यांच्या हस्ते आपण 51 बायकांना लेडीज महिलांना आपण वडाचं रोप गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी ते वडाचं रोप त्यांच्या घराच्या आसपास लावावं, त्याचीच पूजा करावी आणि त्याची काळजी घेऊन त्याला वाढवावं। आपल्याला अशी जी रोपं आहेत ती सगळीकडेच लावायची आहेत, पण आज उद्याचा जो वटपौर्णिमेचा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आपण हा कार्यक्रम साजरा केला आणि आनंद आहे की संगीताताई पण वेळात वेळ काढून आल्या आणि आपल्या सर्व महिला भगिनींना आपण त्यांच्या हस्ते रोप दिलं आहे। आणि तसंच आपल्या महापालिकेच्या आवारात महापालिकेच्या इमारतीच्या मागच्या साईडला संगीताताईंच्या हस्ते आपण एका वटवृक्षाची रोपण पण केलेलं आहे आणि त्यामुळे आज खरंच आनंदाचा दिवस आहे आणि सर्वांनी असंच रोपं लावून वटपौर्णिमेचा दिन साजरा करावा अशी सर्वांना विनंती आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बोराडे यांनी आज शिक्षण विभागाची आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना योग्य त्या सूचना दिल्यात। सन 2025-26 शैक्षणिक वर्ष सुरुवात झालं असून आज जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे
यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीदरम्यान प्रभावी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, प्रभारी शिक्षण अधिकारी लता सानप यांच्या सय्यद मॅडम यांची उपस्थिती होती। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण विभागाचे सविस्तर आढावा घेऊन 2025-26 शैक्षणिक वर्षातील शाळेतील गुणवत्ता यादी वाढवणे तसेच शाळेच्या वेळेत शिक्षकांनी वेळेवर सादर राहणे यासह विविध विषयांवर चर्चा करून 16 तारखेपासून शाळा सुरू होणार असून याचे नियोजनाचा आढावा देखील यावेळी घेण्यात आलाय। जाफराबाद पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल 6,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। जाफराबाद ते भोकरदन रोड लगत कोल्हापूर शिवारामध्ये असाई फाट्याजवळ एका घरासमोर मारुती स्विफ्ट डिझायर कारमध्ये अवैध दारूचे बॉक्स ठेवले असल्याची माहिती जाफराबाद पोलिसांना मिळाली होती। या वाहनाची पाहणी करताना डिक्कीमध्ये देशी दारू, भिंगरी, संत्रा असे लेबल असलेले 11 खाकी बॉक्स आढळून आले। यामध्ये प्रत्येकी 180 मिलीलिटरच्या 48 बाटल्या आढळून आल्या। याबाबत घरमालकास विचारपूस केली असता ते वाहन बालाजी साहेबराव जाधव राहणार कोल्हापूर यांचे असल्याचं सांगितलं गेलं आणि सदरील इसमाला ताब्यात घेऊन त्यांचे घरी कोल्हापूर येथील घराची झडती देखील घेतली असता घरामध्ये देशी दारू आढळून आल्या। घरामध्येही 48 सीलबंद बाटल्या असलेले एकूण 19 खोके आढळून आले। जवळपास 1,44,000 किमतीचा अंदाजे हा माल असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे। सदरील कारवाई अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक जालना, आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक जालना, कुलकर्णी, एसडीओपी भोकरदन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहपोलीस निरीक्षक वैशाली पवार, पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार, भापकर, गजानन गावंडे, अरुण वाघ, संदीप भागिले, संदीप गवई आणि होमगार्ड यांनी कारवाई केली आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी जालना जिल्ह्यातील सर्व समाजातील विविध घटकातील दुर्बळ, मागासवर्गीय, गरीब समाजातील मुलामुलींना आपल्या वाढदिवसानिमित्त 5,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 1 ते 8 वर्ष वयोगटातील मुलामुलींनी 600 रुपये भरून नाव नोंदणी आणि फॉर्म भरून द्यावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे। या संदर्भात आज नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नेताजी रतन आसाराम लांडगे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं आहे। या योजनेचा 1 ते 18 वयोगटातील मुलामुलींनी फॉर्म भरून नोंदणी करून लाभ घ्यावा असं आवाहन संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी केलं आहे। आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देत नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे, महाराष्ट्र अध्यक्ष विष्णू जाधव, जिल्हा संघटक आसिफ खान यांची प्रमुख उपस्थिती होती। नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे आज दिनांक 9/6/2025 वार सोमवार या रोजी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जालना जिल्ह्यामधले गोरगरीब मुलं व मुली हे वंचित आहे की त्यांचा हॅपी बर्थडे व जन्मदिवस साजरा ते गरिबीमुळे ते साजरा करू शकत नाही। आम्ही संस्थेने असं ठरवलं आहे की प्रत्येक गोरगरीब मुला व मुलींना आम्ही असे त्यांच्या हॅपी बर्थडे व जन्मदिवसावर आम्ही त्यांना 5,000 रुपये त्यांचा बर्थडे करून आम्ही त्यांना 5,000 रुपये प्रत्येकाला देणार आहे आणि त्याची फॉर्म फी आहे 600 रुपये। 600 रुपये भरायचे आणि त्याच्या बर्थडे जन्मदिवशी त्याला 5,000 रुपये घ्यायची। अशा आमची महाराष्ट्र शासन मान्यता नोंदणी क्रमांक आमचा 0013-023 जालना या आम्ही धर्मदायक मध्ये आम्ही संस्था रजिस्ट्रेशन करून गव्हर्नमेंटची मान्यता करून आम्ही हे काम करत आहे। तरी बी सगळ्या गोरगरीब जनतेने ह्या योजनेचा लाभ उचलावा आणि याचे फॉर्म भरावा। मंगळवारपासून याचे फॉर्म भरणं सुरू आहे। आपलं जालना अंबर रोड नरेश कॉम्प्लेक्स पासून भक्तेश्वर नगर 488 पोलीस क्वार्टर जवळ माझं ऑफिस आहे। तिथं संपर्क साधा। 600 रुपये आणि मुलाचा आधार कार्ड, आईचा आधार कार्ड, वडिलाचा आधार कार्ड आणि फोटो घेऊन या आणि त्यांचं फॉर्म भरा। 600 रुपये आहे। आम्ही लगेच तुम्हाला 5,000 रुपये त्या मुलींच्या याला हॅपी बर्थडेला 5,000 रुपये देऊ। अशी आम्ही 1 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत ही योजना आहे। कदीम जालना पोलिसांनी जालना शहरातील गावठी दारू अड्ड्यावर कारवाई करत दारूची रसायनं नष्ट केली आहे। पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मतांनी ही कारवाई करण्यात आली।
कदीम जालना पोलिसांनी कैकाडी मोहल्ला इथं गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली आहे। या कारवाईत 3 लोकांवर गुन्हे दाखल करून 1,93,500 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय। ही कारवाई कदीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक दिनकर मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, बाबा गायकवाड, किरण चेके, चालक उगले, धम्मा सुडरकर, होम पठाण आदींनी केली आहे। आणि वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची। पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। दादा हे बेस्ट कॉलेज आहे, पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो। पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते। बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी। आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे। पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना। ट्रस्ट मॅटर्स सिन्स 6 decades। JES कॉलेज जालना।
सर नमस्कार. इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय. Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom aligned with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल. नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%. आमचा पत्ता: देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 9028 94 37 04 आणि 9371 26 17 77. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3रा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन. MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना.
प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 9421688568, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 8788119761, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना। प्रवेशासाठी आजच संपर्क करा।